रायगडच्या काही भागातही मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसलेल्या आहेत. माणगाव, महाड, म्हसळा, श्रीवर्धन तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व पाऊस बरसलेला आहे. हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला होता. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालेला आहे. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. जोरदार पावसाचा इशारा हा भेटला आहे. बघू शकता आपल्या सर्वांना जे काय कोकणामध्ये दमदार पाऊस हा मान्सून आता मुंबईकडे सरकला पोहोचला. आता बघू शकता सर्वात जास्त आणखी किती वेळ लागणार. 25 जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता. सर्वात जास्त पाऊस कुठे पडणार आहे बघू शकता कोकणात जे काय मध्यम वातावरण. आता जे बघू शकता जे काय कोकणातील अनेक भागात पावसाने चांगली सुरुवात करत जे काय दमदार सलामी दिलेली आहे. तर या दरम्यान सर्वात जास्त पावसाला ही सलामी ही देण्यात आलेली आहे. बघू शकता आता सर्वात जास्त पाऊस हा पडणारच आहे. तर कधी पडणार आहे सर्वात जास्त ब्रेकिंग बातमी आपल्या समोर आलेली आहे. महाराष्ट्र कोकणातील अनेक भागात पावसाने चांगली सुरुवात करत दमदार सलामी दिली. याबाबत सर्वात जास्त जी काय माहिती ही सर्व नागरिकांना ही भेटलेली आहे. बघू शकता सर्वात जास्त पावसाने रत्नागिरी शहरात जिल्ह्याच्या अनेक भागात काल दुपारनंतर सुरू झालेला पाऊस चांगलाच बरसतोय. आताची जी काय ब्रेकिंग बातमी बघू शकता हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी तर कधी जोरदार पॅटिंग हा सर्वात जास्त बघू शकता स्वरूप पावसानं आणि त्यामुळे जे काय शेतकरी सर्वात जास्त वर्गासह जिल्हावासियांमध्ये जे काय समाधान आहे. सर्वात जास्त बघू शकता आताची जी काय ब्रेकिंग बातमी आहे उकाड्यापासून देखील जे काय नागरिकांना दिलासा मिळणार आहे. तर सर्वात जास्त ही ब्रेकिंग बातमी आपल्या समोर आलेली आहे. काल मृग सर्वात जास्त बघू शकता छत्र आणि सुरुवात जे काही झालेली आहे त्याच दिवसापासून पावसानं हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी देखील जे काय सर्वात जास्त आताची जी काय ब्रेकिंग बातमी शेतीच्या कामाला जे काय सुरुवात ही करेल. आणि सर्वात जास्त बघू शकता जे काय आणखी सर्वात जास्त पाऊस पडणारा हा शेतकऱ्यांसाठी सर्वात जास्त ब्रेकिंग बातमी असणार आहे. तर यामुळे महाराष्ट्रात आज जे काय सर्वात जास्त बघू शकता वादळी वाऱ्यासह मुसळधार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. जून महिन्यात हा सर्वात जास्त पाऊस कधी पडणार आहे आताची जी काही ब्रेकिंग बातमी आपल्या समोरच आहे. बघू शकता जे काही आताची जी काही बातमी आहे मुंबई, पुणे आणि नाशिक सर्वात जास्त राज्यात जे काही जवळपास 25 ते 30 सर्वात जास्त जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी केलेला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांना याचा दिलासा मिळत आहे. बघू शकता मुंबई, ठाणे, पालघर आणि दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. बघू शकता सर्वात जास्त जे काही पाऊस पडणारच आहे. बघू शकता पुणे, सातारा आणि कोल्हापूर परिसरात मान्सून सक्रिय असून मुसळधार पाऊस पडू शकतो. तसेच नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील जे काही विजांचा सर्वात जास्त कडकडाट पाऊस होण्याचा अंदाज हा व्यक्त करण्यात आलेला आहे. सर्वात जास्त पाऊस तर पडणारच आहे. मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळतील. सर्वात जास्त पाऊस पडणार आहे. आणि सर्वात जास्त पावसाची ही नोंद कोणत्या देशात जास्त झालेली आहे. त्यामुळे सर्वात जास्त जे काही नागरिक हे इच्छुक झालेले आहे पावसाला बघण्यासाठी. महाराष्ट्र रेन सर्वात जास्त महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज मुंबई, पुणे, नाशिकसह 25 जिल्ह्यांना येलो अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे. बघू शकता महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. सर्वात जास्त पाऊस पडणार आहे आणि याची सर्वांनी नोंद घ्यावी. सर्वांनी बघू शकता महाराष्ट्रात आज सर्वात जास्त जून महिना चालू आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. मुंबई, पुणे आणि नाशिकसह राज्यात जे काही जवळपास सर्वात जास्त 25 ते 30 जे काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी केलेला आहे. ते सर्वात जास्त जे काही देश आहे आपल्या समोरच आहे. बघू शकता सर्वात जास्त पाऊस हा कधी पडणार आहे. मुंबई, ठाणे, सातारा सर्वात जास्त पालघर, दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात जे काही वादळी वाऱ्यासह सर्वात जास्त चांगल्या पावसाची शक्यता ही पुणे, सातारा आणि कोल्हापूर परिसरात मान्सून सक्रिय असून मुसळधार पडू शकतो. सर्वात जास्त पाऊस हा पडणार आहे. तसेच जे काही नाशिकमध्ये अहमदनगर जिल्ह्यात विजांच्या सर्वात जास्त कडकडाटासह सर्वात जास्त पावसाचा हा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी सर्वात जास्त हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळतील. सर्वात जास्त पावसाची नोंद ही करण्यात आलेली आहे. तर जालन्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. जालना शहर आणि परिसरात मध्यरात्री मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरासह तालुक्यातील अनेक जे काही भागांमध्ये 1.5 ते 2 तास जोरदार पाऊस झाल्याने
नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला. यंदाचा हंगामी मान्सून पूर्व ज्या पावसाला ही पहिलीच दमदार बॅटिंग ठरली. रात्री झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवरती पाणी सर्वात जास्त पाणी आणि हे वाहताना हे दिसले. हवामान विभागाने सर्वात जास्त कालच येलो अलर्ट जारी केला होता. दरम्यान पुढील 2 ते 3 दिवस जिल्ह्यात पावसाची शक्यता कायम असल्याचा अंदाज हवामान विभागाने हा व्यक्त केलेला आहे, वर्तवलेला आहे. आपल्या समोर बघू शकता 12 ते 19 जूनच्या दरम्यान मान्सूनचे मराठवाडा व्यापणार. सर्वात जास्त बघू शकता महाराष्ट्रात काही भागांमध्ये 12 जून ते 19 जून पर्यंत. परभणी येथील वसवंतराव सर्वात जास्त नाईक मराठवाडा सर्वात जास्त कृषी विद्यापीठाच्या हवामान शास्त्रज्ञ विभागाचे प्रमुख डॉक्टर कैलास डाकोरे यांनी व्यक्त केलेला आहे. सध्या मराठवाड्यात मान्सूनच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेले अनुकूल वातावरणीय परिस्थिती निर्माण झालेले नाही. त्यामुळे सर्वात जास्त मान्सूनला मराठवाडा व्यापण्यासाठी आणखी काही दिवसाची जे काही कालावधी लागू शकतो. 12 ते 18 जून दरम्यान मान्सून मराठवाड्यात दाखल होऊन संपूर्ण विभाग व्यापणार आहे. पोषक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे जे काही शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करता पुरेसा व समाधानकारक पाऊस झाल्यानंतर खरीप पिकाची पेरणी करावी लागणार असे आवाहन त्यांनी केलेलं आहे. अपुऱ्या पावसावर केलेली पेरणी धोकादायक ठरू शकते. दुबार सर्वात जास्त परत तुम्हाला पेरणी करू लागणार नाही. बघू शकता पेरणीची वेळ शकते सर्वात जास्त. त्यामुळे हवामान अंदाज लक्षात घेऊनच शेतीची कामे करावीत. सर्वात जास्त करण्याचा जो काही सल्ला डॉक्टर डाकोर यांनी सर्वात जास्त हा दिलेला आहे. बघू शकता राज्यात सर्वत्र समाधानकारक पावसाची शक्यता कमी आहे. बघू शकता सर्वात जास्त मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागांमध्ये 9 जून पर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा येलो अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे. बघू शकता मात्र त्यानंतर 15 जून पर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर तसेच मान्सूनच्या सर्वात जास्त सर्वत्र समाधानकारक पावसाची शक्यता कमी आहे. सध्याच्या हवामान अंदाजानुसार किमान 15 जून पर्यंत विदर्भ मराठवाडा खानदेश आणि मध्य महाराष्ट्र काही भागांमध्ये दुपारनंतर ढग आणि विखुरलेल्या सर्वात जास्त स्वरूपाच्या मेघगर्जनेसह वादळी पाऊस हा पडण्याची शक्यता आहे. तथापि हा पाऊस सर्वात जास्त व्यापक क्षेत्रात सर्वात जास्त पेरणीस पोषक ठरेल अशी परिस्थिती अद्याप दिसत नाही. दरम्यान किमान सर्वात जास्त बघू शकता 12 जून पर्यंत ते 19 जून पर्यंत अनेक भागांमध्ये कमाल तापमान सध्याप्रमाणे उच्च राहण्याची शक्यता आहे. विदर्भ खानदेश आणि कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस दरम्यान अधिक तर मराठवाड्यात सर्वात जास्त 35 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान असण्याचा हा अंदाज आहे. सर्वात जास्त पावसाची ही नोंद ही करण्यात आली आहे. सगळ्या देशांमध्ये सर्वात जास्त पाऊस हा पडणारच आहे. तर तुम्हाला ह्याच्यावरती काय वक्तव्य आहे? बघू शकता सर्वात जास्त पावसाची ही लाट येणार आहे आपल्यावरती, जे पडणार आहे मान्सूनचे जे काय रौद्र रूप हा दिसणारच आहे. या राज्यांना सर्वात जास्त अति मुसळधार पावसाचा इशारा महाराष्ट्रातही सर्वात जास्त बसणार. हेवी रेन सर्वात जास्त भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सर्वात जास्त 19 जून रोजी नैऋत्य मान्सूनचे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या काही भागांमध्ये आगेकूच केलेली आहे. आता उद्या अनेक राज्यांमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळणार आहे. सर्वात जास्त पाऊस हा पडणारच आहे. देशाच्या विविध भागात मान्सून दाखल झालेला आहे. खास करून दक्षिण भारतात पावसाला सुरुवात झालेली आहे. अशातच आता 9 जून रोजी देशातील विविध राज्यांमध्ये संमिश्र हवामान राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 8 जून रोजी नैऋत्य मान्सूनचे आगमन हे होणार आहे. बघू शकता सर्वात जास्त कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या काही भागांमध्ये आगेकूच केलेली आहे. त्यामुळे आता मंगळवारी दक्षिण भारतात आणि ईशान्य भारतात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मात्र उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतातील सर्वात जास्त भागांमध्ये उष्णतेची लाट ही कायम राहण्याची शक्यता आहे. देशाच्या कोणत्या भागात कसे हवामान असेल ते जाणून घेऊ. सर्वात जास्त जे काय माहिती, उत्तर भारतात उष्णतेचा तडाखा कायम राहणार आहे. उत्तर भारतामध्ये बघू शकता मंगळवारी उत्तर भारतातील हवामान प्रामुख्याने कोरडे आणि उष्ण राहण्याचा अंदाज आहे. हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाब आणि पश्चिम उत्तर प्रदेशामध्ये उष्णतेची लाट कायम राहू शकते. या भागांमध्ये कमाल तापमान 40 ते अंश सेल्सिअस दरम्यान जे काही आसपास राहण्याची शक्यता आहे.
तर जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये वादळी वाऱ्यासह हलका पाऊस आणि गारपिटीची जी काय शक्यता, तसेच पूर्व राजस्थानमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. पश्चिम राजस्थानमध्ये धुळीच्या वादळाचा इशारा देण्यात आलेला आहे. सर्वात जास्त पाऊस हा पडणार आहे उद्या छत्तीसगड आणि मध्य महाराष्ट्रामध्ये. सर्वात जास्त बघू शकता मध्य प्रदेशामध्ये पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. बघू शकता सर्वात जास्त पाऊस हा पडणारच आहे. तर छत्तीसगड आणि पूर्व मध्य प्रदेश आणि विदर्भात 9 ते 14 जून पर्यंत सर्वात जास्त हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागात मेघगर्जनेसह जोरदार वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. पूर्व भारतातील पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. बिहार, झारखंड आणि ओडिशामध्ये 9 सर्वात जास्त महत्त्वाची बातमी बघू शकता 9 ते 19 जून पर्यंत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये 10 जून मुसळधार पाऊस हा पडण्याचा इशारा हा देण्यातच आला होता, पण आता इथून पुढे सर्वात जास्त पाऊस पडण्याचा हा इशारा हा दिलेला आहे आपल्या समोर. कर्नाटक आणि तमिळनाडू सर्वात जास्त मुसळधार पावसाची शक्यता. दक्षिण भारतात सर्वात जास्त 19 जून रोजी मान्सून सर्वाधिक सक्रिय राहणार आणि केरळ, कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. खास करून कर्नाटक आणि केरळमध्ये सर्वात जास्त 16 जून आणि अतिमुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. किनारी जो काय सर्वात जास्त किनारी भाग आहे कर्नाटक, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, तेलंगणा आणि रायलसीमा भारतातील चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. ईशान्य भारतात मुसळधार पावसाचा इशारा. ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश, आसमान सर्वात जास्त बघू शकता. आसाम, मेघालय, नागालँड सर्वात जास्त बघू शकता. मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरामध्ये सर्वात जास्त 9 ते 14 जून दरम्यान सर्वात जास्त पावसाची जी काही शक्यता आहे. मंगळवारी अरुणाचल प्रदेशामध्ये सर्वात जास्त अतिमुसळधार पाऊस, तर इतर सर्वात जास्त राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. हवामान विभागाने या भागात पूरस्थिती सर्वात जास्त बघू शकता. भूस्खलन आणि नद्यांच्या सर्वात जास्त पाणी पातळीत वाढ होण्याचा इशाराही दिलेला आहे. त्या भागात पावसाची शक्यता आहे. त्या भागातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. ते आपल्या समोर ही सर्वात जास्त मोठी बातमी आलेली होती, तर आपण सर्वांनी जी काही स्पष्टपणे ऐकलेली आहे. बघू शकता तुमच्या समोर हे काय समोर तुम्हाला दिसत आहे. बघू शकता तुम्हाला काय वाटत आहे. तर तुमच्या जे काही भागांमध्ये हा पाऊस पडत आहे की नाही मला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि खाली कमेंट करून नक्की सांगितल्यावरती ह्या व्हिडिओ लाईक करा, कारण की तुमच्या जे काही भागामध्ये जर का पाऊस पडत नसेल तर तुमच्या भागातील जे काही मी सर्वात जास्त ब्रेकिंग बातमी ही तुम्हाला सांगणार आहे. तर या व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा. मला खाली कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे तुमची प्रोफाईल मला वरती दिसन की आपले जे व्ह्यूज आहेत हे कुठून कुठून कोणत्या देशातून येत आहे. तर धन्यवाद.